नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2023 अहमदनगर विभागाबाबत एक नवीन अपडेट आलेला आहे। बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन बाबत ते डिटेल अपडेट काय आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक नक्की करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, अहमदनगर विभागाबाबत हे अपडेट आहे। जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर, महसूल शाखा, सर्व संबंधित उमेदवार निवड यादी व प्रतीक्षा यादी। बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन बाबत अहमदनगर जिल्हा तलाठी पदभरती 2023 निवड झालेल्या व प्रतीक्षा यादीत समाविष्ट उमेदवारांचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करण्याबाबत। बघा, त्यांनी निवड यादी व प्रतीक्षा यादी 14 मार्चला प्रसिद्ध केली होती। त्यानंतर बघा, त्यांनी निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेला आहे। त्यांनी 20 मार्चला आणि 22 मार्चला सकाळी 10 वाजता बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे। बघा, त्यांनी ते सर्व डिटेल अपडेट दिलेला आहे। सदरच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत समाविष्ट असलेल्या निवड यादी व प्रतीक्षा यादी उमेदवारांचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन TCS कंपनीचे प्रतिनिधी यांच्यामार्फत दिनांक 20 मार्च 2024 व 22 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून करण्यात येणार आहे। उमेदवारांनी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करिता परीक्षेचे ॲडमिट कार्ड, आधार कार्ड व TCS कंपनीने यापूर्वी विहित केलेल्या कागदपत्रांसह उपरोक्त नमूद दिनांकास व वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर, शासकीय विश्रामगृहाच्या मागे, छत्रपती संभाजीनगर पुणे रस्ता, अहमदनगर इथे उपस्थित राहावे। बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करिता अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारास नियुक्तीकरिता अपात्र समजण्यात येईल। बघा विद्यार्थी मित्रांनो, निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कंपल्सरी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनला जायचंच आहे 20 मार्चला आणि 22 मार्चला। जर तुम्ही बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनला जर गेले नाही तर तुम्हाला नियुक्तीसाठी अपात्र समजण्यात येईल। अहमदनगरला तुम्हाला बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करिता उपस्थित राहायचे आहे। त्यांनी जे डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेले आहे ते तुम्ही व्यवस्थित घेऊन जा। बघा, ॲडमिट कार्ड, आधार कार्ड आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हे सर्व तुम्ही सोबत घेऊन जा। आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।